नमस्कार, मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज बनवूया रवा उत्तप्पा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी रवा, अर्धा वाटी दही, सोबतच्या चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, लिंबू, नारळ आणि हिरवी मिरची. उत्तप्प्यावरती टाकण्याच्या भाज्यासाठी गाजर, सिमला, बीट, टोमॅटो आणि कांदा. चला तर मग गाजर कट करून घेऊ बारीकच. सर्व बारीकच कट करू आपण, हे म्हणजे मुलं खाऊ शकतात. टोमॅटो मधला भाग काढून घेऊ, तो भाजीमध्ये वगैरे यूज होतो. कांदा, तो पण बारीकच. बीट, मुलं बीट वगैरे खात नाहीत ना, मग या असं काही केलं तर निदान ते पोटात तरी जाते. सिमला कट करून घेऊ. सिमला झाली. आता कोथिंबीर, एका बाउलमध्ये रवा टाकून घेऊ, दही, गरजेनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा टाकते. हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ. रवा हा पाणी ऑब्झर्व करून घेतो आणि छान फुलतो नंतर, म्हणून याला थोडंसं 10-15 मिनिट निदान रेस्ट द्यावं लागेल. रेस्टला ठेवू आपण हे. आता हिरवी मिरची, खोबरं, कोथिंबीर, पुदिना, लिंबू टाकून घेते. मीठ, आणि हे मिक्सरमधून काढून घेऊ. थोडं पाणी घालून काढलं मी हे. वाटलंच तर तुम्ही दही टाकू शकता. तडका बनवून घेऊ. त्याच्यासाठी तेल घातलं, तेल तापल्यावर मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली. आता जिरं, कढीपत्ता आणि हिंग याचा तडका देऊ. थोडीशी कोथिंबीर घातली. आता पॅन ठेवून घेते उत्तप्प्यासाठी. पॅन गरम झाला. आता थोडं तेल लावून घेते. टिश्यू पेपरने थोडंसं पुसते, जसं आपण डोस्याला करतो तसंच. उत्तप्पा हा थोडा थिकच असतो. हा, म्हणजे जसं डोसा आपण पातळ बनवतो तसा उत्तप्पा नाही. उत्तप्पा हा जाड. आता भाज्या घालून घेऊ त्याच्यावर, मगाशी चिरलेल्या. थोडं कांदा, बीट, टोमॅटो, सिमला,
गाजर आणि थोडीशी कोथिंबीर. हे प्रेस म्हणजे दाबून घेऊ, थोडंसं ते प्रेस करू. ते पालथल्यावर निघणार नाहीत भाज्या म्हणून. आता थोडंसं तेल घालून घेते. बघू झाली का साईड. सुटला म्हणजे झाला. आता पालथं करून घेऊ. आता ही बाजू पण झाली. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. सर्व करू. ते चटणी आणि उत्तप्पा भन्नाट लागतो. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट. बाय.